बघा गर्दी किती आहे फक्त बघायला, बघा पूर्ण जाम झालंय. गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही बघा. तर मंडळी आता आपण आलो चिंतामणीला. खेतवाडीतून डायरेक्ट चिंतामणीच्या इथं आलो आहे बघा. डायरेक्ट चिंतामणीच्या इथं आलो आहे आणि दादानी आणि त्याच्या भाव आहे ना त्यांनी लाईन लावली आणि मी फक्त व्हिडिओसाठी इथं आलेलो गेटचा व्हिडिओ दाखवण्यासाठी आहे बघा. गेट काय भारी बनवला आहे. पूर्ण इथून तर पूर्ण तिथपर्यंत मोठा गेट आहे. आता आपण लाईनीच्या आत चाललो आणि हे बघा अजून बरीच लाईन आहे. बघा 2 लाईन अलग आहे. शरणस्पर्श मुखदर्शन. आम्ही आलो आता मुखदर्शनाच्या लाईनीमध्ये आणि चरण दर्शनाची लाईन आहे. बघा स्क्रीनमध्ये दिसतोय गणपती. बाई मधल्या लाईन मधून आलोय आपण. त्यांना थांबायला दिला, आम्हाला का नाही दिला. स्नॅप काढणाऱ्यांनी वैशाख दिलाय. गर्दी बघा किती आहे. फुल गर्दी आहे. हे बघा ह्या साईडला पण लाईन, इकडं लाईन, ह्या साईडला पण लाईन आहे आणि त्या साईडला पण लाईन आहे. डेकोरेशन आहे बघा. गणपती बाप्पा. बघा गर्दी किती आहे फक्त बघायला, बघा पूर्ण जाम झालंय. बघा एक स्क्रीनवरती दाखवत आहेत. तर आता आहे बघा मी गेटच्या बाहेर आलो आहे आणि आमचं दर्शन करून पण झालं आहे चिंतामणीचं. आणि इथून आता आपण जाणार आहे दुसऱ्या गणपतीला. चिंतामणीच्या गेटच्या समोरच इकडं आहे काळा चौकीचा महागणपती. आता आपण इकडं जाणार आहे. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. डेकोरेशन असा यांचा गेट आहे. वरती शंकराची मूर्ती आहे. तर मंडळी इथून पुढे आपले दादा आणि त्याचा भाऊ ते पण निघून गेलेत आणि आपण एकटे असणार आहे. आणि इथून पुढं काळा चौकीचा महागणपती आपण एकटेच बघणार आहे. तर आता आपण निघूया जायला. तर आता आपण पोहोचलोय काळा चौकीचा महागणपतीच्या इथं. आणि बघा इकडून अशी लाईन चालू झाली आहे. या गणपतीची खासियत काय आहे हे बघा. एवढीशा बारीक गल्लीमधून गणपती नेतात. एकदम मोठा गणपती. मी आज जाऊन तुम्हाला गणपती दाखवन. ही लांब लाईन आहे बघा. हे बघा इकडून लाईन चालू झालेली आहे.
एवढी मोठी लांब लाईन आहे. तर बघा आता आपण आलोय गल्लीच्या आत आणि एवढ्या बारीक गल्लीमधून गणपती आणतात. आणि हे पत्रे खाली गेले जातात गणपती यायच्या टायमाला. बघा हो काय यांना. बघा गणपती बाप्पाची मूर्ती. खाली जायला नाही भेटत. गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही. बाबा तर मंडळी आता आपलं काळा चौकीचा महागणपतीचं दर्शन पूर्ण झालं आहे. एकदम नीट झालं आहे. मूर्ती पण एवढी चांगली होती ना, डेकोरेशन त्यांचं. आणि आता इथून मी आता कुठं आलो आहे, परेलच्या राजाला आलो आहे. हे बघा, आणि मी परेलच्या राजाला बॅक साईडला आहे. इकडे मी गाडी पार्क केली आहे. आपल्या इकडून आतमध्ये जाऊन गोल फिरून जायचं आहे, कारण फ्रंट साईडला जायचं आहे. तर निघूया आपण. तर आता आपण पोचलो आहे परेलच्या राजाच्या गेटच्या इथं. बघा असा गेट आहे. आणि आतमध्ये गर्दी बघा किती आहे, पूर्ण पॅक आहे बघा. वरती लाइटिंग केलेली आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा गेटच्या आतमध्ये आल्यानंतरला लाइटिंगचं कसं झुंबर केलं आहे, म्हणजे हे बघा डिझाईन मध्ये. साईडला दुकानं पण आहेत, काय खायचं असेल तर. दोन्ही साईडला दुकान आहेत. आपण गेट पास काढलाय. बघा मूर्ती बघा, परेलचा राजा.
गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही. मूर्ती काय भारी आहे. राम मंदिर पण आहे बघा इथं. या साईडला गणपती आहे आणि गणपतीच्या समोरच राम मंदिर आहे इथं. आता आपण आतमध्ये जाऊया. राम मंदिरच्या बाहेर आल्यानंतरला बघा ह्या साईडला इथं जत्रा लागली आहे. बघा ह्या साईडला राम मंदिर आहे आणि ह्या साईडला इकडं गणपती आहे आणि त्याच्यात ह्या साईडला अपोजिट साईडला इकडं जत्रा आहे, आकाश पाळणा आहे. पण आता गर्दी कमी आहे इथं. एवढी गर्दी नाही, थोडी गर्दी कमी आहे. इथे गर्दी जास्त असते. आणि या साईडला खायला विला पण आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आणि जर तुम्हाला काही सामान खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी पण आहे बघा. तर आता आपलं परेलच्या राजाचं पण दर्शन घेऊन झाले आणि मी आलोय आता गाडीपाशी. तर निघूया घरी जायला आता. आणि रात्रीचे वाजलेत 2. तर मंडळी आता मी घरी आलो आहे. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल, खेतवाडीचे गणपती बघ दाखवले मी. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये डबल आपण परेलचा राजा, चिंतामणी आणि काळा चौकीचा महागणपती हे 3 गणपती पण दाखवलेत. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जा. बाय.